हे जे आपण योग याग विधी करतो, कर्मकांड करतो, यज्ञ करतो, योग याग विधी येणे नोये सिद्धी, याने तुम्हाला काहीच उपयोग भेटणार नाही. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना तुम्ही पहा तर खरी, स्वतःचे डोळे उघडा, दिमाग लावा, तिसरा डोळा उघडा. जर तुमची कामनाच पूर्ण होत नसन, जे तुम्हाला पाहिजे पैसा, लत्ता, धन, दौलत, आरोग्य, जे पाहिजे ते जर गोष्ट त्या नियम पाळण्यातून काढून घेतली, लोक पाळणारच नाही. पण काय केले की त्या योगाला, त्या प्राणायामालाच योग बनवून टाकले. ज्ञानेश्वर महाराजांना संजीवन समाधी घेतली. तर गोष्ट अशी आहे, लोकांना चमत्काराला खूप मोठं बनवून टाकलाय की ज्ञानेश्वर महाराज जर चमत्कारी असेल तर आपण होऊ शकतो का त्यांच्यासारखं? आपण करू शकतो का? लहानपणापासून तर दिसलं नाही की बा कोणत्या हातातून उजीड पडत आहे, बा की मागं चक्र दिसत आहे, असं तर काही दिसत नाहीये. हे लोकांना, सगळ्या संतांसोबत गद्दारी केली, हे संतांसोबत अन्याय केला. ज्ञानेश्वर महाराजांची जे समाधीची धारणा आहे ते लोकांना चुकीची केली. आपण जे चुकीची धारणा आहे ते सोडा, जे तथ्यात्मक आहे ते पहा. त्याने आपल्याला त्यांच्यासारखं बनण्याची प्रेरणा भेटेल. त्यांच्यासारखं बनले यानेच आपल्या जी मूलभूत इच्छा आहे, ज्या सर्व इच्छा आहे, ज्या सर्व इच्छेच्या इच्छा आहे त्या पूर्ण होणार. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजविन हित कोण सांगे, ज्ञानदेव मने दृष्टांताचे मार्ग, साधूचे संगती तरुणोपाय. रामकृष्ण हरी मंडळी, मी गौरव दादा आपलं स्वागत करतो. आज आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ शृंखलेतील 5व्या कडव्याचे अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज या कडव्यात आपल्याला योग याग विधी आणि जे बाकीच्या आपण गोष्टी करतो त्याची उपयोगिता आणि त्याची निस्सारता समजून सांगत आहे. निस्सारता म्हणजे त्याची अनुपयोगिता समजून सांगत आहे. ज्ञानेश्वर महाराज या अभंगात म्हणत आहे की काही होत नाही की तुम्ही कितीकही यज्ञ करान, पूजा करान, योग याग विधी लावसान, त्याने काही देव मिळत नाही. देव मिळते आपल्या भावाने, आपल्या इमानदारीने. तर चला सुरू करू. योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानेश्वर महाराज या पहिल्या कडव्यात म्हणत आहे योग याग विधी. भारतीय दर्शनात अष्टांग योग म्हटल्या जाते. त्या अष्टांग योगाची सुरुवात पतंजलीने केलेली आपल्याला दिसते. पतंजलीने ते अष्टांग योग आपल्या पुढे मांडताना दिसते. सोबत सोबत बुद्ध दर्शनात आणि जैन दर्शनातही आपल्याला अष्टांग योग पाहायला मिळते. तर या अष्टांग योगामध्ये जे गोष्ट आहे ते सांगितलेले, हे करा ते करा, यानं तुम्हाला शांतता भेटणं, मुक्ती भेटणं. जर आपण पतंजलीचे अष्टांग योग बघितले, त्याच्यात आहे यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अशा 8 गोष्टी पतंजलीच्या अष्टांग योगात सांगितलेल्या. हिंदू धर्मातील महत्त्वाचे योग हे अष्टांग योग आहे, जे सगळ्या गोष्टीला उपयोगी असे कारण म्हटल्या जाते. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हे जे आपण योग याग विधी करतो, कर्मकांड करतो, यज्ञ करतो, योग याग विधी येणे नोये सिद्धी, याने तुम्हाला काहीच उपयोग भेटणार नाही. सिद्धी म्हणजे किंवा कोणती चमत्कारी सिद्धी नाही, तर जे गरजेची गोष्ट आहे, जे मूलभूत तुमची इच्छा आहे ते तुम्हाला भेटणार नाही. आता पहा ज्ञानेश्वर महाराज इथं का म्हणत आहे. ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या कडव्यात म्हणत आहे की दृष्टांताचा मार्ग आहे. मी जे पाहिलं आहे हे दृष्टांताचा भाव आहे. दृष्टांत जे पाहला ते मी तुमच्यासमोर सांगत आहो. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तुम्ही पहा तर खरी, स्वतःचे डोळे उघडा, दिमाग लावा, तिसरा डोळा उघडा. त्या तिसऱ्या डोळ्या उघडून जगाला पहा, वेगवेगळ्या गोष्टींना पहा, तुम्हाला त्यांचे खरं काय ते समोरच येऊन जाते. जे अष्टांग योग आहे ते मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होता. कसं आहे, यम म्हणजे किंवा काय गोष्टी करायच्या,
नियम म्हणजे काही गोष्टी नाही करायच्या. आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी, प्रत्याहार ह्या गोष्टी अष्टांग योगात पुढं आपल्याला आहेच. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यम नियम पाळून काही होणार नाही. साधन, आसन, प्राणायाम यानेही तुमचं काही होणार नाही. धारणा, ध्यान, समाधीने काही होणार नाही. योग, याग, विधी येणे नोये सिद्धी काही उपयोगी येणार नाही. कारण काय म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज? कारण त्यांना स्वतः पाहिलं. गोष्ट कशी आहे तुम्ही पहा, किती यम नियम लावल्या जाते. संविधानात किती गोष्टीसाठी यम नियम आहे, कोणत्या गोष्टी करायच्या नाही करायच्या किती विस्तारात लिहून ठेवलाय. पण लोक पाळतात काय? किती लोक पाळताना दिसतात. चला, नाही पाळले तरी जे लोक पाळतात त्यांचे आपण बघूया. एखादा व्यक्ती आहे, तो नियम पाळत आहे कोणत्या इच्छेने. तो म्हणत आहे की मी जर नियम पाळले तर मला पैसे कमी खर्च करायला लागेल, मला या गोष्टीत खर्च नाही होणार, या गोष्टीत माझ्यावर वेळ जाणार नाही, हे जाणार नाही, ते जाणार नाही. गोष्ट काय? कामनेची. कामना जर तिथून काढून घेतली, इच्छा जर तिथून काढून घेतली तर तुम्ही ते पाळसानी नाही. जे लोक पाळतात ते पाळणार नाही. आता बोला, जर तुमची कामनाच पूर्ण होत नसन, जे तुम्हाला पाहिजे पैसा, लत्ता, धन, दौलत, आरोग्य जे पाहिजे ते जर गोष्ट त्या नियम पाळण्यातून काढून घेतली, लोक पाळणारच नाही. जर जे सरकारला कर द्या लागते ते तुम्ही भरणार नाही, कारण कोण तुमच्या ते उपयोगाच येणार नाही. तुमची जे स्वार्थ आहे ते पूर्ण होणार नाही. तुम्ही कशाला भरसा? ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, हे जे योग याग विधी आहे याचं मी खूप परीक्षण केले. अनेक लोकांचे जे चरित्र आहे, जे ज्यांना योग याग विधी केलं त्यांचं पाहिलं, काही तर झालं नाही. दिसलं तर नाही बा योग याग विधीनं काही झालं. कायच म्हणा, आता तुम्हीच सांगा, कायच म्हणा. योग याग विधी एवढे केले, 100 वर्ष योगात राहिले, 12 वर्ष योगात राहिले, काही तर झालं नाही. कायच म्हणा आता. मग करून काय उपयोग? प्राणायाम केले, काय उपयोग? तर एक गोष्ट सांगतो, आजच्या काळात योगाची खूप वेगळी परिभाषा करून टाकली. योग आणि ज्याला आपण योग म्हणतो ना, ते फक्त प्राणायामाचा प्राणायाम आहे. अष्टांग योग मधील एक घटक आहे प्राणायाम. आजच्या काळात आपण त्या योगला प्राणायाम म्हणतो. आता आपण पाहू शकता, आसनमध्ये बसाचं, इकडचं व्यायाम, तिकडे हात, इकडे तिकडे हात. आपण याला खूप मोठी गोष्ट पकडून चाललो, याला योग पकडून चाललो. आता गोष्ट कशी आहे, प्राणायाम मध्ये घोट नाही आहे. जर तुम्ही फक्त एक त्याला शरीराचा व्यायाम करण्याचं एक साधन मानसाल तर प्राणायाम अतिशय सुंदर गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीतील एक उच्चतम असं विधी, उच्चतम असा व्यायाम शोधून काढले, जेणेकरून शरीर तंदुरुस्त राहणार, निरोगी राहणार. पण जर आपण काय केले की त्या योगाला, त्या प्राणायामालाच योग बनवून टाकले, प्राणालाच योग बनवून टाकले. प्राणायाम म्हणजेच योग समजलं आणि मग खोटा दंभ आला. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, तुम्ही योग करा, याग करा, विधी करा, त्यानं फक्त तुमचा दंभ वाढा. म्हणजे काय? मी वाढा. गोष्ट कशी आहे, प्रत्येक गोष्ट अहंकार आपल्या स्वार्थासाठी काढून घेते. अहंकार शब्द चुकीचा आहे. आपण आपल्या स्वार्थासाठी काढून घेतो, दुसरा कोणी काही करत नाही. आपण काय करतो, एखादी विधी दिली, काय अर्थ काय त्याच्या मागचा, त्याला सिद्ध काय करायचं आहे हे आपण विसरून जातो. हे आपण हा जो ते जे बाकीची गोष्ट आहे तेच आपण घेऊन पकडून बसतो. एक साधू आहे बा, त्यानं पुस्तक लिहिलं, ते पुस्तक एका पेटीत ठेवलं. लोकांना काय वाटते, लोक पाहत आहे त्या साधूला, तो पेटी पाशी जात आहे, लोक मागून खिडकीतून लपून पाहत आहे. काढा बा, तो पेटीतून काढत आहे, हात असे समोर येते, जोडल्यासारखे वाटते. जर पाठी मागून पाहिलं तर लोकांना काय वाटते, त्या पेटी उघडून त्याच्या पुढे प्रार्थना करत आहे, म्हणून काय म्हणते तर त्याला सगळं त्याची सिद्धी भेटली. पण लोक काय त्याच्यात समजत नाही, त्याच्यात त्यानं पुस्तक ठेवलं आहे, त्यानं ते लिहिलेलं आहे, त्याच्यात त्याचं समाधान भेटत आहे, ते पुस्तक तो वाचत आहे, असं करून त्याला ते समजत नाही. लोक समजते त्या पेटीत काहीतरी आहे, पेटी उचलून घेते, त्याची पेटीचीच पूजा करत बसते. काय कामाचं? ते
तुमच्या काही उपयोगात येणार नाही, काय कामाचं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आहे, योग याग विधी काही कामाचं नाही. अष्टांग योग मधले जे घटक आहे त्याचा जर तुम्ही अर्थ समजून नाही घेतला ते काही उपयोगाचे नाही. तुम्ही फक्त करत बसा साधना, ध्यान, समाधी. समाधी केली काय अहंकार वाढवत आहे. हा जो मी राहते ना, हा खूप घातक गोष्ट राहते. त्याची जास्तीची इच्छा, हा राहते अपूर्ण. याले पाहिजे काहीतरी अंदर घेण्यासारखं, काहीतरी मला घेत राहा घेत राहा घेत राहा, असं घेत राहायची इच्छा होते त्याला. खूप इच्छा, आणखी भेटो आणखी भेटो आणखी भेटो. पाहायला गेलो त्याला काही पाहिजे नाही, जास्तीचं मागत आहे. जर पाहायला गेलो त्याला पोटाला जेवढं पाहिजे तेवढं दिलं, त्याला बरोबर जे कामाचं आहे गोष्टी ते दिल्या, त्याला बाकीच्या गोष्टीची काय गरज. तरी तो हे मागन ते मागन, बाकीच्या गोष्टी मागन. हे गोष्ट बाजारात आली, हे गोष्ट घेऊन या, हे गोष्ट, आणि याचा उपयोग बाजार करते, पूर्ण लुटून घेते. अनेक प्रकारचे दुःख भेटते त्यांना. मागण्यात काही हरकत नव्हती पण दुःख भेटत आहे ना. घेण्यात, विकत घेण्यात काही हरकत नव्हती पण दुःख भेटत आहे ना. काय करा, हे जे लागत आहे, मनाले लागत आहे, त्याचं काय करा. मनाले लागत आहे, एवढं मेहनत करूनही भेटूनही काही भेटल्यासारखं नाही वाटत आहे. काय करू, बम मन दुखत आहे, कायच करा. अशा गोष्टीला समजवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, योग याग विधी काही कामाची नाही, फक्त बाजारचा उपयोग साठी होऊन जाणार. ते जो मी आहो त्याच्या फालतूगिरीत आणखीच एक गोष्ट सामील होऊन जाणार. हे इकडे जाणं तिकडे जाणं, तिकडून असं करणं तसं, हे करत बसण्यातच फक्त पूर्ण वेळ घालून टाकणे. योग याग विधी समजली ते खूप उपयोगी होणार. या ठिकाणी आता एक प्रश्न पडते आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांना संजीवन समाधी घेतली. काय घेतली? संजीवन समाधी. आता इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, योग याग विधी येणे नोय सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. त्यांना जे संजीवन समाधी घेतली, ती अष्टांग योग मधल्या सगळ्यात उंचतम शिखराची गोष्ट आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. 8व्या नंबरची जी गोष्ट आहे ते म्हणजे समाधी. आता इथं ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेतली, तेच म्हणत आहे की यानं काही भेटत नाही, ते मग कोण बिन कामाची गोष्ट कशाला घेत आहे. देव भेटत नाही, काही भेटत नाही, मग घेत कोण आहे. काही त्यांना भेटत नाही, फक्त दंभ वाढणार, तर कोण घेतली कोण त्यांना समाधी. तर गोष्ट अशी आहे, लोकांना चमत्काराला खूप मोठं बनवून टाकलाय की व्यक्ती जिवंतपणे जाणार, जिवंतपणे समाधी घेणार. याने खूप विस्तृत करून टाकलं, खूप इकडे तिकडे. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रति खूप अंधश्रद्धा पसरवल्या, खूप चमत्कार टाकून दिले. जर तुम्ही खरं जीवन पाहसान, अंदाजा लावसान, ते जास्त आपल्यासाठी उपयोगी आहे. ज्ञानेश्वर महाराज जर चमत्कारी असेल तर आपण होऊ शकतो का त्यांच्यासारखं? आपण करू शकतो का? लहानपणापासून तर दिसलं नाही की बा कोणत्या हातातून उजीड पडत आहे, बा की मागं चक्र दिसत आहे, असं तर काही दिसत नाहीये. आपण मग ज्ञानेश्वर महाराजांसारखे होऊच शकत नाही. ते एकदम शांत होते, एकदम निवांत होते, उंच होते. आपण उंच होऊच नाही शकणार जर आपण त्यांना चमत्कारी बनवून टाकलं. हे लोकांना, सगळ्या संतांसोबत गद्दारी केली, हे संतांसोबत अन्याय केला. संतांना हाच इरादा होता की त्यांच्यासारखं सगळ्या लोकांना बनव, पण नाही, होऊच नाही द्यायचा आहे. हा जो मी भाव आहे ना, याला भीती वाटते काहीतरी मी चाललं तर नाही जाणार. त्यांना जे मोबदला दिला, तो मोबदला त्या ह्या मीला असा वाटते की बा खूप मोठा आहे, बा नाहीच करू शकत मी. अरे नाही, त्यांना मोठं दिलं, आपण नाही करू शकत, असंच वाटते. गोष्ट कशी आहे, तो मोबदला जर आपण द्यायला सुरुवात केली, आपल्याला ते ऑटोमॅटिक स्वतःहून ते वाटते सोपीच आहे. नाही, आणखी देऊ शकतो, थोडं आणखी देऊ शकतो, आणि काही जास्त फरक नाही, आणखी थोडंसं द्या. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांची जे समाधीची धारणा आहे ते लोकांना चुकीची केली. वास्तवमध्ये सांगतो काय झाले असेल, एक अंदाजा लावतो. तथ्यात्मक जेवढे तथ्य दिसते, आता आपण स्वामी विवेकानंदांचे बघितले उदाहरण, तर असे दिसते ते खूप जग फिरले, खूप ठिकाणी फिरले. मेक्सिको, शिकागो, अमेरिका, या सगळ्या ठिकाणी त्यांना भाषण दिले, भारतात फिरले,
पूर्ण जीवन त्यांचं प्रचारात चाललं गेलं. त्या काळात साधन होते काय? बैलबंडी असन, बाकीच्या गोष्टी असन, पैसे. आता ते साधन ते आपलं लोकांना समजवण्याला लागले, ते स्वतःसाठी पैसे कमवत बसले, ते समजवणार कधी? त्या काळात यासारखे मोबाईल तर नव्हते. मोबाईल असते तर आपण इकडे आपलं कामही करणार, बाकी त्यांना लोकांना जागृती करण्याचा प्रयत्न करणार, असं ते त्या काळात नव्हतं. त्यांना पूर्ण यात्रा पैदल करायला लागली. काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत त्यांना पैदल यात्रा केली. त्या यात्रेत त्यांना किती प्रकारच्या हवामानाला सामने जावं लागले असेल, त्यांच्या अंदर किती प्रकारचे जंतू घुसले असेल. त्या वेगवेगळ्या रोगांमुळे असं म्हटलं जाते की त्यांना वेगवेगळे रोग झालते, कॅन्सर झालता, त्यामुळे ते वारले. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांसोबत असंच झाले असेल. कारण ते लेकरू होतं, ते 21व्या वर्षात वारलं, 21व्या वर्षात समाधी घेतलं, स्वतःहून घेतले नसेल. त्याने एवढे फिरले, एवढे त्यांना परिश्रम करायला लागले, या गावातून त्या गावात, जगू देत नाही, खायला देत नाही आहे, धान्यात माती टाकत आहे. त्या लेकराच्या धान्यात माती टाकत आहे. कसे असेल ते लोक? त्या कष्टामुळं त्याला कमी वयातच देह सोडावा लागला असेल. देह सोडावा लागला असेल म्हणजे चमत्कारानं उडून गेला असं नाही आहे. त्याला त्याचे शरीर निष्क्रिय झाले असेल, तो वारला असेल. 21व्या वर्षात एवढे कष्ट सहन केला. कोणाचे शरीर दम देते, पण गोष्ट उपयोगाची आहे. लोक काय करते, त्यांची जी ज्योती राहते, त्यांची जी ऊर्जा राहते, ते हळूहळू वाया घालवते. थोडं 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 जाऊ द्या. जे उंच व्यक्ती आहे ते पूर्ण जे ऊर्जा आहे, पूर्ण जे ज्योती आहे, पूर्ण जे वात आहे आपल्या अंदरची, ते त्याला तेल पूर्ण एकसाथ देऊन देते. कमी वेळात झालं काम खतम, निपाटलं, आता आम्हाला जगायचंच नाही, आमचं जेवढी ऊर्जा ते कमी वेळात टाकून दिली, झालं काम खतम. असं ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. आपण जे चुकीची धारणा आहे ते सोडा, जे तथ्यात्मक आहे ते पहा. त्याने आपल्याला त्यांच्यासारखं बनण्याची प्रेरणा भेटेल. त्यांच्यासारखं बनले यानेच आपल्या जी मूलभूत इच्छा आहे, ज्या सर्व इच्छा आहे, ज्या सर्व इच्छेच्या इच्छा आहे, त्या पूर्ण होणार. तुम्ही जर तथ्याला सोडूनच बोलले, तुमच्या इच्छा तर काय गेल्यास, कामातून गेल्या, तुम्ही किती काही मेहनत करा, तुमच्या इच्छा पूर्ण होणे नाही. तुमच्या इच्छा पूर्ण होणे नाही. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आजच्या काळात जे धर्म आहे, जिच्यात हवन, यज्ञ, कर्मकांड, पूजा, योग याग विधी, जे मूर्ती आहे ते विधी आहे, जे यज्ञ आहे ते विधी आहे, योग याग हे विधी आहे. या सगळ्यांना फक्त दंभ वाढत आहे. आजच्या काळात आपण कट्टर भक्त पाहत असाल. कट्टर भक्त, ते मग हिंदूमधील म्हणा किंवा मुसलमानांमधील म्हणा, ते कट्टर भक्त फक्त आपला वेळ आणि पैसा वाया घालवत आहे. आपली ऊर्जा, वेळ आणि पैसा वाया घालवत आहे. काय म्हणा, त्यांना जे पाहिजे ते तर काही भेटणार नाही. फक्त ते जे राजनेता आहे त्यांच्या हाताखालची बाहुली बनून जातात. त्यांना भेटत तर काही नाही, आणखी दुःख वाढणारच. ज्ञानेश्वर महाराज आहे हे समजले, तुम्ही ऑटोमॅटिक त्या गोष्टी आहे त्याच्यावर लक्ष देसान, विवेकाने पाहसान. तर असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जे फालतूच्या गोष्टीवर अहंकार आहे ते सोडा. मूर्ती, विचार, ग्रंथ, त्यातलं जे कोर आहे, जे महत्वाचं आहे ते घ्या. अगोदरच्या श्लोकात म्हणतच ज्ञानेश्वर महाराज, जे काय म्हणते ते मूलभूत आहे, केंद्रीय आहे, ते ग्रहण करा, बाकीची गोष्ट सोडून द्या. तुम्ही जे कामाचं नाही तेच गोष्ट घेऊन बसता. जे भक्त राहते, जे कामाचं नाही आहे तेच घेऊन बसत आहे. आता काय म्हणा त्यांना, इथं विठ्ठल आहे आपल्या समोर, तो म्हणजे पूर्णता, त्याच्या पुढे वाका लागते. तुम्ही सगळ्या राजनेत्यांपुढे वागता, कसं काय होणार? दुःख वाढन. योग याग विधीला सोडा, जे केंद्रीय गोष्ट आहे त्याला धरा, असं इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. ज्ञानेश्वर महाराज इथं दुसऱ्या कडव्याचं सुरुवात करतात.
भावे ज्या भावाला ज्ञानेश्वर महाराज अगोदरच्या श्लोकमध्ये समजवत आहे, इमानदारी भावे विन देव न कळे निसंदेह. कितीके तुम्ही प्रयत्न करसान, कितीके तुम्ही हातपाय चालवसान, तुम्हाला इच्छाच नाही आहे, तुम्ही इच्छा दाखवतच नाही आहे, तुमची इच्छा वाटतच नाही आहे, जे तुमचे कर्म आहे, बारीक बारीक कर्म, त्याच्यावरून आपण मनाचा अंदाज लावू शकतो. जे आपले विचार आहे त्या विचारांवरून आपण मनाचा अंदाज लावू शकतो. जेवढं आपल्या मनात चालू राहते ना, त्याच्यापेक्षा कैपट जास्त खऱ्यामध्ये चालू राहते. जे विचार आहे, जे गणना आहे, ते एवढे चालू राहते मनात, ते आपल्यालाही माहीत नसते, एवढे विचार करते. आणि त्या ज्या पूर्ण गणना आहे त्यापासून आपले कर्म ठरते. अशा या विचारांच्या मुळं, आणि हा विचार राहते फक्त मीला वाचवण्याचा, मीला वाचवण्याचा हा विचार राहते. हे विचार जर सोडले, आता पहा, एक व्यक्ती आहे, तो कोणाला दान पुण्य करत आहे. आता याच्यात आपल्याला काय वाटन की बा खूप मोठा व्यक्ती आहे, चांगला व्यक्ती आहे. आता विचार पहा, त्याचे कर्म आहे, हा त्याचा विचार आहे, जे शक्यता आहे ते मोजू शकतो आपण. कारण सगळ्यांचे जे चलन आहे, सगळ्यांचे विचार आहे, DNA सारखाच आहे, जवळपास सारखा आहे, एकाच पटीनं वेगळा राहणार. DNA सगळ्यांचा सारखा आहे. त्या DNA वरून आपण समजू शकतो. तुम्ही दोन पशूंमध्ये अंतर करू शकता का? तसंच माणसामध्ये तो जेही करत असाल त्याच्यातून प्रत्येकसाठी आपण अंदाज लावू शकतो. तर असा अंदाज निघते, त्याला पाहिजे सन्मान. त्याला काय पाहिजे? सन्मान. आता उदाहरण घ्या, जर ज्याला तुम्ही दान पुण्य केलं त्यानं तुम्हाला शिवी दिली, तुम्हाला काय वाटतं? बेकार वाटतं ना. बाकीच्यांकडून सन्मान ना भेटो, तुझ्याकडून तरी भेटला पाहिजे. मग त्याचं मनातला विचार राहते, कधी कोणासमोर आपण दान केलं किंवा याची कधी गरज पडली, हा कोणाला सांगन, त्याला सांगितलं, त्याच्या मनात आपलं इज्जत वाढन, आपली रुतबा वाढन, आणि तो मग आपली मदत करन. भिकाऱ्यापासूनही काहीतरी पाहिजे असते. एवढा मोठा भिकारी आपण आहोत, एवढे मोठे भिकारी आपण आहोत. भिकाऱ्यापासूनही आपल्याला काहीतरी पाहिजे असते. किती मोठा भिकारी असन हा मी, विचार करा. भिकाऱ्यापासूनही विचार करा ना, भिकारी 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 ज्याच्यापाशी काही नाही आहे त्याच्यापासून काहीतरी पाहिजे, एवढं आपण आहो. म्हणून दान पुण्य करतो. ज्याला खरंच त्याची भलाई करायची असन तर फक्त दान पुण्यावर अटकून राहणार नाही. तो पूर्ण समाज बदलून टाकायचा आहे की भिकारी राहणारच नाही, एकही भिकारी राहणार नाही. 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये देऊन आपण आपली हात झटकून टाकतो. कोण करत आहे? मग बाकीचं कोण करत आहे त्यांच्यासाठी? काहीच करत नाही. तसंच राहते. आपले फक्त अभिमान वाढते, अहंकार वाढते, मी भाव वाढते. बा मी एवढा चांगला, मी तेवढा तसा, मी हेच आपल्याला वाढते. बाकी इच्छा कोणाचीच नसते दान पुण्य करायची. जर काहीच भेटत नसतं ना, खिशात टाकून ठेवलं असतं. अशी गोष्ट आहे. ज्याला समजले तो समष्टीसाठी चांगला होऊन जाते आणि समष्टीच्या खऱ्या हिताचं चिंतन करते, खऱ्या हिताला पूर्ण पहिले समजते आणि मग त्यावर उपाय काढते आणि त्यानुसार काम करते. दिसूनच येते ना आपण कर्म केवढे करत आहोत, त्याच्यावरून आपल्याला इरादा काय हे आपल्याला स्पष्ट दिसूनच येते ना. जे आपल्या मनात राहते तेवढंच आपण नसतो, आपलं खूप मोठा आहे मेंदू. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव. जिथपर्यंत कोणता गुरु लादत नाही, गुरु भेटत नाही, तिथपर्यंत हे समजत नाही आपल्याला. अशी एखादी व्यक्ती राहते, असा एखादा व्यक्ती राहते जो प्रकृतीपासून समजते. प्रकृती जे निसर्ग आहे, निसर्गामध्ये फक्त झाडं झुडपं येते, बिल्डिंग येते, DNA निसर्गाचाच पार्ट आहे. त्या DNA पासून माणूस बनला, तोही निसर्गाचा पार्ट आहे, तोही निसर्गाचा भाग आहे. ह्या सगळा निसर्ग आपल्याला जागोजागी काड्या मारत राहते. कशासाठी मारत आहे? कारण आपल्याला समजो काहीतरी, आपल्याला ते समजो, आपण ते गोष्ट जगणार, अशा प्रकारे
समजवण्याचा निसर्ग प्रत्येक क्षणाला प्रयत्न करते, फक्त ते समजण्याची बुद्धी पाहिजे. आपण आपल्याच ह्याच्यात राहतो की नाही बा, मला सगळं माहीत आहे बा, मला काही नाही, हा हा हे असंच असं, हा अनुभव असाच असं, याच्यापेक्षा अनुभव वेगळाच नाही. गोष्ट कसं आहे, व्यक्तिगत अनुभव निसर्ग तर प्रत्येक क्षणाला समजवत राहते. आपण जो आहे स्वतःला मोठं समजत बसतो. त्यामुळं काय करते, व्यक्तिगत अनुभवातूनही आपण छोटासाच भाग घेतो. अनुभवातून अगदी छोटासा अनुभव राहते, मोठा जा आपण घेतो, छोटासा नखा एवढा भाग घेतो. त्या नखा एवढा भागातून आपण आपलं जीवन जगतो. मग जीवन जगलं, चुकीचा भाग घेतला, कारण अनुभवाची पूर्ण शृंखला राहते. एक जरी साखळी तुटली तर त्याचा पूर्ण निष्कर्ष बदलते, त्याचा परिणाम बदलते, आणि मग भेटते आपल्याला दुःख. आता काय करा, दुःख भेटलं, हा हा नुकसान आहे अनुभवाला महत्त्व देण्याचा. कारण जो व्यक्तिगत अनुभव राहते, जो अनुभव एका माणसाला होते, तो अनुभव तो छोटाच घेणार. किती काही प्रयत्न केला तरी तो छोटाच अनुभव घेणार. मॅक्सिमम जो जास्तीत जास्त अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा लागते एका अनुभवातून. म्हणून अनुभव ही खोटी गोष्ट आहे असं ग्रंथ म्हणतात. जे मूळ ग्रंथ आहे ते अनुभव ही खोटी गोष्ट आहे. तो जो ब्रह्म आहे तो अनुभवाच्या पलीकडे आहे. कारण अनुभव राहणार तुमचा एवढासा, तुमचा अनुभव नसते, तुमचा अनुभव छोटा राहणार, आणि तो छोटा आहे नाही, तो अनंत आहे. तो कसा मावणार अनुभवात? म्हणून अनुभवाला शेवटची गोष्ट नाही. म्हणून त्या अनुभवातून समजण्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे, आत्मज्ञान महत्वाचं आहे. आपली नालायकी समजली तेव्हा आपण जो अनुभव आहे तो पूर्णपणे समजू शकतो. जो ब्रह्म आहे त्याला आपण पूर्णपणे समजू शकतो. अनुभव हे छोटी गोष्ट आहे, जे ज्ञान आहे, समज आहे, ते मोठी गोष्ट आहे. म्हणून इथं नियमांना महत्व नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं, नियमांना नियमांना महत्व नाही. कारण गोष्ट कशी आहे, जिथपर्यंत तुमचं हित समजत नाही तुम्हाला, तिथपर्यंत तुम्ही कोणतेच नियम पाळसाल नाही. आणि जर कोणी पाळताना दिसत असेल तोही तिथपर्यंत पाळन जिथपर्यंत त्याला वरवरचा स्वार्थ दिसत आहे, त्याला खरंच दिसून यायला काहीच फायदा नाही, तर ते पाळणं सोडून देणं. बोध सगळ्यात मोठी गोष्ट आहे. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. जो गुरु आहे दत्तात्रय, आपण पाहू शकता, पूर्ण निसर्गाच्या पासून त्यांना समज घेतली. 24 गुरूंपासून त्यांना समज घेतली. तो एका प्रत्यक्ष असे माणूस होते, जनावर, पृथ्वी, आकाश, स्त्री, बांगड्या, हाताच्या स्त्रियांच्या बांगड्या, लहान लेकरू यांच्यापासून समज घेतली. पण तो खूप बिरडाला येते, जो पूर्ण पृथ्वीला गुरु बनवते. पण गुरु शिवाय समजत नाही. हे प्रकृती आपल्याला 24 घंटे समजवण्याचा प्रयत्न करते. आजच्या काळात जर तुम्ही पाहिसाल तर आगगाडीपासून म्हणजे रेल्वेपासूनही आपण समज घेऊ शकतो. आपण एका लाईटापासूनही समज घेऊ शकतो. अशी गोष्ट आहे समजची. गुरु प्रत्येक क्षणाला उपलब्ध आहे, आपण घेत नाही ना, ते आपली हे आहे, चुकी आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, दुजे विन हित कोण सांग, गुजे विन हित कोण सांगे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, तपानेही भेटत नाही, देल्यानेही भेटत नाही. जे गुज आहे, गुजला दोन गोष्टी म्हटल्या, ते आत्मज्ञान आणि प्रेम. त्यानेच काय म्हणते तर आपल्याला दैवत भेटल. गुजे विन हित, तपे विन दैवत, दिधल्या विन प्राप्त. आपण दोन चुका करतो. एक तर म्हणतो आपण आपल्या शरीराला तपवावं, शरीराला एकदम उपाशी ठेवावं, शरीराला कष्ट द्यावं, त्या कष्टातून आपल्याला देव भेटल. आणि दुसरी गोष्ट आहे, कष्ट नाही करायचे, पैसे काढा, पैसे द्या, किंवा पैशाची कोणती वस्तू घ्या, वस्तू द्या. सोपी रस्ता काढण्याचा प्रयत्न करतो. तपाने देव भेटत नाही, दिल्याने देव भेटत नाही. गोष्ट कशी आहे, तुम्ही जर देसान काय कामाचं, तुम्हाला सोडा लागते, गोष्ट द्या नाही लागत. तुम्हाला काय वाटते, तप केलं, तपवलं, शरीराला तपवलं, तर शरीराला तपवल्यामुळं देव भेटून जाणार.
प्रसन्न होणार, काय भेटन तुम्हाला? चला समजून घ्या, देव प्रसन्न झालाय, आला, त्यानं तुम्हाला अमरत्व दिलं. त्या अमरत्वानं काय करसान? तुम्ही आणखी गोष्टी घेण्याचा प्रयत्न करसान. त्या आणखी गोष्टी भेटल्यानं काय करसान? आणखी गोष्टी घेण्याचा प्रयत्न. त्या आणखी गोष्टी भेटल्यानं काय करसान? आणखी गोष्टी. तुम्ही शांत कुठे झाले? तुमची मेहनत कमी कुठे झाली? चला तुम्ही अमरही झाले तरी तुमची मेहनत कुठे कमी झाली? तुम्हाला कमतरता वाटत होती, कमतरता दुःख वाटत होतं, ते दुःख कसं कमी झालं? देव प्रसन्नही झाला तरी कमी कसं झालं दुःख तुमचं? सांगा ना. म्हणून तपानं आणि दिल्यानं भेटत नाही. तप मोठी गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला सुखून टाका, त्यानेही देव भेटत नाही. तुम्ही दररोज सकाळी उठून ध्यान करा, योग करा, त्यानेही देव भेटत नाही. देव भेटते भावेनं, इमानदारीनं. तुम्ही इमानदारीनं स्वतःला पहा, देवाला समजून घेण्याचा प्रयत्न करा, इमानदारीनं, तथ्यानं. इमानदारी सांगत आहे ना, हे गोष्ट खरी होऊ शकत नाही, नाहीच होऊ शकत. इमानदारीनं पहा, ही गोष्ट खरी आहे काय? वैज्ञानिक दृष्ट्या पहा, ही गोष्ट खरी आहे काय? लोक सांगत आहे याच्याहून खरं नाही सिद्ध होत. जे वैज्ञानिकता आहे ते त्याच्याहून काही तथ्य सिद्ध होते, खरं सिद्ध होते. जे व्यवहारिक म्हणतात परम सत्य, ते वेगळी गोष्ट आहे. जे जे व्यवहारिक तथ्य आहे, व्यवहारिक सत्य आहे, ते जरी आपण व्यवहारिक सत्य म्हणजे काय? हा उजिळा विजेवर चालते, तो कोणत्या चमत्कारानं जळत नाही आहे लाईट. हा आपला फोटो आहे, याच्यात एक मूर्ती आहे, ते मूर्ती आपल्याला काहीतरी समजवण्यासाठी आहे, त्याच्यात काही चमत्कार नाही आहे. असे हे जे तथ्य आहे, हे जर आपण यांना सम्मान दिले, यांना इमानदारीनं पाहिले, स्वतःला इमानदारीनं पाहिले, आपल्या नालायकीला इमानदारीनं पाहिले, बरोबर आपल्याला देव भेटून जाते. तुम्ही करता काय? तुम्ही इमानदारीनं पाहता, तथ्यानं खरं इमानदारीनं तुमच्या स्वार्थ पाहता? हा जो मी बसलेला आहे अंदर, याला कधी पाहता? नाही बा, नाही, माझा परिवार चांगला आहे, मला तर काही नाही, मला पाहायची गरज नाही, विचार काय काय झालं काही घेणं देणं नाही मला, असंच म्हणून सोडून देतात. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, तपे विन दैवता, दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, आत्मज्ञान आणि प्रेम. गुज म्हणजे आत्मज्ञान आणि प्रेम. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की जे आत्मज्ञान राहते त्यानंच आपल्याला हित माहीत पडते, आपला खरा फायदा काय आहे ते आत्मज्ञानानं माहीत पडते. आता हे आत्मज्ञान गोष्ट काय सांगा बरं? तर आत्मज्ञान असं म्हणते, तुम्हाला पाहणं, आत्म म्हणजे आतमध्ये, जे या शरीराच्या आतमध्ये आहे त्याचं ज्ञान असणं. आतमध्ये काय आहे? आत्मा. सांगा, आत्मा आहे का आतमध्ये? आतमध्ये आहे मी. वाटत नाही का अंदर कोणी आहे, जो बोलत आहे, जो पाहत आहे, तो वाटत तर आहे ना काही की काहीतरी अंदर आहे, जो अंदरून पाहत आहे, असं वाटत आहे की नाही? एका डब्याच्या अंदर कोणी बसलेला आहे, तो अंदरून पाहत आहे, असं वाटते की नाही स्वतःला पाहून? तर त्याला पाहणे, जो अंदर भासत आहे, ज्याचा आपल्याला अनुभव होत आहे, ज्याचे आपल्याला विचार जाणवत आहे, त्याला पाहणं म्हणजे आत्मज्ञान. मीले पाहणं, स्वतःले पाहणं, स्वतःच्या नालायकीले पाहणं, स्वतः काय करतो आपण त्याला पाहणं म्हणजे आत्मज्ञान. जे प्रेम राहते, जेव्हा आपल्याला प्रेम राहते तेव्हा आपण स्वतःले पाहतो, आपण काय चुका करत आहोत त्या चुका पाहतो, त्या चुका पाहून त्या सुधरवतो. कारण कोण? मला प्रेम आहे, मला तो पाहिजे, म्हणून त्या प्रेमासाठी आपण सगळ्या चुका आपण पाहतो. आणि हे चुका पाहणं म्हणजे आत्मज्ञान, स्वतःचं ज्ञान. आपण फक्त चुकाचा पुतळा आहोत. ह्या चुका पाहणं म्हणजे आत्मज्ञान. म्हणून आत्मज्ञान म्हटलंय, आत्मज्ञान स्वतःचं पाहिलं तेव्हा आपल्याला प्रेम भेटन, प्रेमी भेटन, तो आपलं खरं हित आहे. देव भेटन, दुःखापासून मुक्तता भेटन. जे आपल्याला खरंच करणीय गोष्ट आहे ते तेव्हा जाऊन आपल्याला समजेल. असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. ज्ञानदेवा मार्ग, दृष्टांताची मत, साधूचे संगती तरणोपाय. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज अंतिम कळव्यात म्हणत आहे की मी जे आहे हे पाहालं स्वतः. दृष्टांत म्हणजे स्वतः पाहालं मी, दृष्टांताची मत,
ज्ञानदेवा मार्ग दृष्टांताची मतं, मी जे स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं, जे मी समजलं. दृष्टांत म्हणजे काय? समज. आपण दृष्टांताचा अर्थ करून टाकलाय किंवा स्वप्न पडलाय, झोपलाय, डोळे बंद झाले, त्याला भविष्य दिसून येणार, हा दृष्टांत नाही. दृष्टांत काय? गोष्ट कशी आपण डोळ्यानं पाहतो. डोळ्यानं पाहिल्याबरोबर आपल्याला समजते काय? मी इथं कॅमेरा पाहता किंवा मी इथं समोर पाहत आहो, जो लाईट आहे त्याला पाहत आहो, तर त्याने काय समजते काय? ते आपल्या मेंदूमध्ये जाते, विचार बनते, त्या विचारातून अगोदरची माहितीसोबत ते जुळते आणि मग काही आपल्याला काहीतरी समजून येते. त्या समजण्याला दृष्टांत म्हटलं जाते. आणि तो दृष्टांत कसा आहे? जो पाशविकता आहे तो नाही आहे. म्हणजे जे जनावरांचे विचार आहे, दृष्टांत त्याला नाही म्हणा. जे समजलं, खोल विचारातून आलं, त्याला दृष्टांत. ते मी कधी केलं नाही. ते मी जेवढं मला माहीत पडलं, जेवढं मी स्वतःला समजलं, जेवढी गोष्ट माहीत करून घेतली, त्यातून मला जे समजलं तो म्हणजे दृष्टांत. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, फक्त आणि फक्त समजण्याचा मार्ग आहे, जिच्यावर तुम्ही चाला. तुम्ही फक्त समजा, ॲटोमॅटिक तुमचे कामं होऊन जाणार. तुम्हाला काय करायचं हे तुम्ही स्वतःहून ठरवसा. पहा लागते, पाहिलं काय उपयोगी गोष्ट आहे आणि काय अनुपयोगी गोष्ट आहे स्वतःहून माहीत पडत. तू कोणाला सांगण्याची गरज नाही, काही नैतिकतेची नियम बनवण्याची गरज नाही. जे गोष्ट आहे समजवर आधारित आहे, तुम्ही नैतिकता बनवसाल तर त्याचे परिणाम विपरीतच होणार. जे गोष्ट लपवली जाणार त्या गोष्टीकडे पाहण्याचा इच्छा जास्त होणार. नैतिकता म्हणते हे करू नको, त्याला लहान लेकराला पायसा हे करू नको म्हटलं तो पहिले करते. जर लहान लेकराला म्हटलं हे गोष्ट करू नको, ही इथून हलवू नको, तो त्याला पहिला हलवते. तर अशा प्रकारे जे ज्ञानाचा मार्ग आहे तो सगळ्यात उपयोगी मार्ग आहे. इतर मार्ग सोडा, तुम्ही फक्त स्वतःला समजण्याचा प्रयत्न. इथं गोष्ट कसं आहे, समजणं, आत्मज्ञान जे आहे ना ते स्वतःला समजण्याची गरज आहे. स्वतः काय, मी जे आहे, शरीर आहे, हे आहे, ते सगळं समजायला लागते आपल्याला. आत्मज्ञान मध्ये स्वतःला समजणं महत्वाचं आहे. सोबत सोबत जर स्वतःला समजायचं असेल तर जगालाही समजायला लागेल. कारण कसं आहे, उपनिषदात म्हटल्या जाते, जे जग आहे तुमचं प्रक्षेपण आहे. प्रक्षेपण म्हणजे तुम्ही त्याला बाहेर ओकलं, तुम्ही त्याला बाहेर टाकलं, ते तशीच गोष्ट नाही आहे. ते जसे तुम्ही आहे तसं ते तुमचं जग राहणार. म्हणून जगालाही समजणं गरजेचं आहे, तेव्हा जो स्वतःला समजते स्वतःलाही समजणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी जेव्हा समजलो तेव्हा आपलं दुःख दूर होते, असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे. ज्ञानदेवा मार्ग दृष्टांताची मतं, साधूचे संगती तरणोपाय. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जे साधूची संगती, साधू सोबत राहणे, साधूचे विचार ऐकणे, हेच काय म्हणते तर खरे उपाय आहे. याच्यावर तुम्हाला समजायचं असेल, साधू सोबत राहा, तो स्वतःची नालायकी पाहणार. तो जसं स्वतःची नालायकी पाहते तसं तो तुम्हाला शिकून देणार स्वतःची नालायकी पाहणं. ज्याने स्वतःची नालायकी पाहिली तर ते नालायकी ऑटोमॅटिक सोडते. आता तुम्ही समजा इथं जर खूप गयाटा असा कचरा भरलेला आहे आणि जसं तुम्हाला दिसलं इथं कचरा आहे, तुम्ही स्वतःहूनच ते दूर करायला जासा. तर अशा प्रकारे जर तुम्हाला समजले की कचरा काय आहे आणि कचरा काय नाही, तुम्ही स्वतःहून ते दूर करता. इथं मला सांगण्याची गरज पडत नाही हा कचरा आहे, हा कचरा नाही. कारण परिस्थितीवर आधारित राहते कोणती गोष्ट उपयोगी आहे, कोणती गोष्ट अनुपयोगी आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधूचे संगती तरणोपाय, त्यानंच तुम्ही तरसाल, त्यानंच तुमचं हित होणार, त्यानंच तुमचं भाग्य उजळणार. तर आपण काय करतो, जे साधू आहे त्यांना माहित नाही आपल्याला कसं असते, काय असते. आपण जे पारंपरिकरित्या चालत आहेत त्याला साधू मानतो. किंवा कपडे घातलेले आहे, जुन्या काळातले कपडे घातलेले आहे आणि तो देवाची पूजा करते, हे काम करते, ते काम करते, तसं करते, तसं करते, एक प्रकारचं आचरण करते, हवन यज्ञ करते, ध्यानमध्ये बसते, त्याला आपण साधू समजतो. खरंच तोच साधू आहे का? पहा बरं, हे मला कपडे घालायला लागत आहे, हे तुमच्यासाठी घालायला लागत आहे कारण तुम्ही याला साधू समजता. जर तुम्हाला जर शर्ट कोट पॅन्ट मध्ये जर आलो, तुम्ही त्याला साधू समजणार नाही.
मी साधू नाही आहे, पण जे साधूची गोष्ट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तरी तो नकली साधूसारखं बना लागते. साधूपर्यंत न्यासाठी जो मधातला व्यक्ती राहते तो साधूचा शिष्य. साधूचा शिष्य साधू नसते, पण साधूच्या पर्यंत पोहोचवण्यात मदत तर करते, पण त्याने साधूसारखे कपडे घालायला लागते. अशी गोष्ट आहे. तर जो साधू आहे त्याला तुम्ही चुकीचा पकडता, तुम्ही चुकीचं समजता, म्हणून सगळी गडबड होते. साधू कोण आहे? जो आता पहा, तुम्हाला काय गोष्ट पाहिजे? तुम्हाला पाहिजे दुःखापासून मुक्तता. जो दुःखापासून मुक्त आहे, दुःखापासून मुक्ततेचा उपाय सांगते, दुःखापासून मुक्त करते, तो साधू. जर कोणी दुःखापासून मुक्त करत नाही, फक्त कपडे घालून आहे, तो साधू नाही. आजच्या काळात खूप बाबा लोक आहे, महाराज लोक आहे, त्यांच्या पुढे खूप गर्दी करतात. या गर्दी हे ते त्याला साधू म्हणतो, महाराज म्हणतो, ऋषी म्हणतो. खरंच ते कामाच्या वेदानुसार उपनिषदानुसार चालते का ते पहा. चला तुम्हाला हे मानाचं, वेदाला तर मानता, उपनिषदाला माना लागेल. जो उपनिषदानुसार चालते तो साधू, तो संत, ज्याला त्याची गोष्ट समजली. आता जर तुम्हाला साधू समजायचं, तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्ही ग्रंथ वाचा, समजून घ्या साधू म्हणजे काय, काय म्हणजे काय. साधू योगी, जो योगस्थ आहे तो मिळालेला आहे, ज्याच्यातला मी भाव खतम झाला तो साधू. ज्याला ब्रह्म साधलं तो साधू. ज्याला मी गमवणं साधलं तो साधू. मीला मिटवणं साधलं तो साधू. आता अशा साधूला तुम्ही आचरणावर समजून घेसा. त्याच्यापाशी मी आहे नाही, त्याचे कपडे काय राहणार? एका विशिष्ट प्रकारची इच्छा असणारे कपडे घालणार, असं कोण? जे त्याच्या पुढे कपडे आले तो ते घाला. त्याच्या पुढे काय म्हणते तर शर्ट पॅन्ट आलं, शर्ट पॅन्ट घाला, कुर्ता धोती आलं, कुर्ता धोतर घाला. त्याच्यापाशी काही नाही आलं तो तसाच राहू शकते. परिस्थिती पाहणार, परिस्थितीनुसार त्याची इच्छा निर्माण होणार. त्याला स्वतःहून काही पाहिजे अशी गोष्ट नाही राहणार. आपण काय करतो, आता मी सांगतो मी कसा असते. तर मी म्हणजे स्वतः नाही, जो मी असते तो असते. एक उदाहरण घ्या, एखादी पोरगी आहे, थंडीचं लग्न आहे, कमी कपडे घालून जाते. कशासाठी? शरीर दाखवण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी. एवढ्या थंडीत तर तुम्हाला उलट 2 जॅकेट घालायला पाहिजे, तुम्ही उलट कपडे काढून जाता. कशी गोष्ट आहे? साधू हे समजते, त्याला दिसत आहे थंडी आहे, तो थंडीत थंडीचे कपडे घाला. गरमी दिसत आहे, तो कमी कपडे घाला. हे त्याला दिसून येते. ज्या ठिकाणी जे काम उपयोगी आहे त्या ठिकाणी ते काम करणं. आपण काय करतो, कोणत्याही ठिकाणी कोणतेही काम करून टाकतो, काही उपयोग नसते. फक्त काय की काहीतरी भेटन बा या आशेनं. हा भेटण्याची जो भिकारी आहे याला मिटवा लागते, याला खतम करा लागते. कबीर साहेब म्हणते की जिसको कुछ नहीं चाहिए वो शाहन का शाह. कबीर साहेब म्हणत आहे इथं, ज्याला काही नाही पाहिजे तो राजा आहे, तो महाराज आहे. जे आजच्या काळातले महाराज आहे, वारकरी संप्रदायातले महाराज आहे, मला एक नाही दिसला की जो कामाची गोष्ट करेल. एवढे महाराज आहे, नुसतं फक्त बडबड करत राहते. ज्ञानेश्वर महाराज अगोदरच्या अभंगात म्हटलेले आहे की बडबड केल्यानं काही होत नाही, फक्त बकबक करत राहते, काही समजत नाही, काही नाही. जे केंद्र आहे ते घ्या लागते. असा एकही व्यक्ती दिसला नाही जो दुःखावर बोला, जो दुःखाचं वैज्ञानिक तार्किकरित्या उपचार करण्याचा सांगा, उपचार कसा होणार ते सांगा. असा मला आतापर्यंत कोणीच भेटला नाही. आणि आपण त्यांच्या पुढे रांग लागतो, कारण हे गोष्ट कडू वाटते. असं वाटते की कोणी आपल्या ह्याच्यात सलाखा टाकत आहे काय, पण ते सलाखाने तो काटा आहे, दुसरा जो घुसलेला काटा आहे तो काढण्यासाठी आपण भिवून जातो की आणखी काटा टाकत आहे. पहिलेच तुम्हाला दुखत आहे, एक काटा रुतलेला आहे, एक काटे रुतलेले, चला एक नाही हजारो काटे रुतलेले आहे. ते हजारो काटे रुतण्यासाठी काटानच काटा निघते, तो काटा टाका लागेल ना, तोही काटा थोडा रुततेच. म्हणून लोक गडबड करतात, त्यांना काटा नाही पाहिजे. जे दुखणं आहे ते सहन करा, आणखी दुखणं नाही पाहिजे म्हणते. ते थोडंसं दुखणं घ्या, पूर्ण दुखणं संपून जाणार. हे ज्याला समजलं तो पूर्ण मेहनत लावते, तो भाव लावते मग देवाप्रती.
ज्याला समजलं की आपले सगळे काटे निघू शकते, त्याच्याच मनात भाव येते, तो इमानदारीनं प्रयत्न करते. तर ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, साधूची संगती तरुणोपाय, तुम्ही तरुण जसाल साधूची संगती करा. साधू म्हणजे जो आपल्या दुःखाचे निवारण सांगा, दुःखाला जो संपवण तो साधू. थोड्या वेळासाठी नाही, कायमस्वरूपी संपवण तो साधू. आपण काय करतो, कीर्तनात जातो, गाणं म्हणते, ताल वाजवते, त्यावर आपल्याला थोड्या वेळासाठी तरी दुःख दूर होऊन जाते, पण मग वापस संसारात गेलो, वापस तसचा तसा. तर जो कायमस्वरूपी दुःख दूर करन तो साधू, तो संत. त्या संतांची संगती करा, त्या संतांचे विचार जाणून घ्या. स्वतःला पाहताय ना, त्याच्यासोबत तुम्ही पहा स्वतःला. अशी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. आणि या ठिकाणी आपण संपू हे गोष्ट म्हणतो की साधूच्या संगतीत राहा. खरा साधू काय तो ओळखा, थोडी मेहनत तुम्ही करा. काही व्यक्ती जे जुन्या काळात झालेले आहे ते उपयोगी आहे. ज्यांच्या विचारात तार्किकता आहे, ज्यांच्या विचारात विज्ञान आहे, त्यांच्या गोष्टी ऐका. जे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या रीत्या म्हणत आहे त्यांची गोष्ट ऐका. जे फक्त वरवरची गोष्ट वैज्ञानिक म्हणत आहे, जे केंद्रावरची गोष्ट आहे त्याला तर म्हणतच नाही आहे, त्यांची गोष्ट बिलकुल नका ऐकू. जे इतिहासात झालेले आहे मोठे संत, त्यांचे ग्रंथ वाचा. अनेक संत आहेत, अनेक व्यक्ती आहेत ज्यांचे व्हिडिओ अवेलेबल आहे, ते व्हिडिओ पहा. त्याने तुमचे समाधान होणार. तुम्हाला काय उपयोगी आहे ते तुम्ही स्वतःहून ठरवसान, एकदाचे तुम्ही समजले. तर अशा प्रकारे आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ शृंखलेतील 5वा चरणाचा अभंग संपवला. जय जय रामकृष्ण हरी. बोला पंढरीनाथ महाराज की जय, बोला ज्ञानेश्वर महाराज की जय, बोला तुकाराम महाराज की जय, बोला संत श्री एकनाथ महाराज की जय, सब संतन की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय.